नमस्कार. माझं नाव आहे डॉक्टर पर धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण लघवीमध्ये फेस येण्याबद्दल बोलणार आहोत. लघवीमध्ये फेस येण्याची कारणं काय असतात, त्यावर उपाय काय आहेत आणि कोणत्या कारणांमुळे हे होतं, हे सगळं आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया. सर्वात आधी हे जाणून घेऊया, की लघवीमध्ये फेस येणं हे नॉर्मल आहे का किंवा असू शकतं का? तर लघवीमध्ये फेस तेव्हाच तयार होतो, जेव्हा लघवीमध्ये प्रोटीन गळून जात असतं. म्हणजे तुम्ही जे खाल्लं-पिलं त्यातील प्रोटीन जर तुमच्या रक्तातून बाहेर पडून लघवीमध्ये जाऊ लागलं, तर जेव्हा आपण लघवी करतो, तेव्हा त्यात फेस तयार होतो. आता हे नॉर्मल तर झालं नाही. आता हे आपल्याला सांगतंय, की खूप सारे आजार होण्याची शक्यता आहे. आता कोणकोणते आजार होण्याची शक्यता आहे, ते आपण चर्चा करूया. तर सुरुवात करूया सर्वात आधी, सर्वात कॉमन आणि साध्या आजारांपासून. साधा आजार कोणता असू शकतो, ते पाहूया. सर्वात आधी पथरी होऊ शकते. म्हणजे तुम्ही जे अन्न खाल्लं, त्यातले जे घटक असतात, जे कंपाउंड्स असतात, जसं की कॅल्शियम, ऑक्झलेट हे सगळं तुमच्या किडनीमध्ये जाऊन साठू शकतं. जेव्हा किडनीमध्ये हे साठतं आणि कधी-कधी बाहेर पडायला लागतं, तेव्हा कुठेतरी अडकतं. ज्याला आपण पथरी म्हणतो, ती जर असेल, तर त्यामुळे तुमच्या लघवीमध्ये फेस येणं ही एक सामान्य समस्या असू शकते. दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे लघवीमध्ये कुठल्यातरी प्रकारचा संसर्ग होणं. सार्वजनिक ठिकाणी गेलात, तिथे लघवी केली, हात धुतले नाहीत, थोडासा संसर्ग झाला आणि तो वरच्या बाजूला तुमच्या ब्लॅडरमध्ये गेला. जर तो तुमच्या ब्लॅडरमध्ये जात असेल किंवा किडनीमध्ये जात असेल, तर तिथे संसर्ग होईल, सूज येईल. सूज आली की तिथून प्रोटीन लीक होणं सुरू होईल, जे तुम्हाला दिसून येतं. याशिवाय सर्वात मोठं कारण म्हणजे किडनी. समजा तुमची किडनी कुठल्याही कारणामुळे फेल होत आहे, बीपीमुळे, शुगरमुळे, तरी सुद्धा तुमच्या युरिनमध्ये प्रोटीन दिसून येतं. आणि बरेच कारणं असतात. जसं समजा तुम्ही खूप जास्त हेवी एक्सरसाइज करता, तरीही येईल. जर तुम्हाला ताप जास्त असेल, तरीही येईल. जर तुम्ही प्रोटीन जास्त खात असाल, चिकन, मटण खूप जास्त खात असाल आणि दुसरं काही खात नसाल, तरीही तुमच्या युरिनमध्ये प्रोटीन येणं शक्य आहे. ह्याला आपण ट्रान्झिएंट प्रोटीन युरिया म्हणतो. हे येतं, काही वेळ येईल आणि आपोआप बंद होईल किंवा उपचाराची गरज नसते. जेव्हा प्रोटीन तुमच्या तापामुळे, एक्सरसाइजमुळे किंवा प्रोटीन इंटेक जास्त असल्यामुळे येत असेल, तर ते वेगळं आहे. पण जर ते पथरीमुळे, इन्फेक्शनमुळे किंवा किडनी फेल होण्यामुळे येत असेल, तर तिथे उपचाराची गरज भासते. आता जेव्हा आपण उपाययोजनांबद्दल बोलतो, तेव्हा उपाययोजना नेहमी त्या भीतीपासून सुरू होते, की कोणत्या आजारामुळे लघवीत फेस येत होता, लघवीत प्रोटीन येत होतं. म्हणून सर्वात पहिलं काम म्हणजे तपासणी करा. जर आपण तपासणी केली आणि कारण शोधलं, की ते पथरीमुळे होतं, इन्फेक्शनमुळे होतं, म्हणून पथरी काढून टाकल्यावर समस्या सोडवता येते, इन्फेक्शन दूर केल्यावर ही समस्या सहज सुटते. पण एक आजार असा आहे, जिथे आपल्याला खूप मेहनत करावी लागते, तो म्हणजे किडनी फेल. जर तुमची किडनी फेल होत असेल, मग ती एकच असो किंवा सीकेडी असो, तर किडनीमध्ये सूज येते आणि त्या सुजेमुळे तिथे रक्त नीट साफ होत नाही. ज्या गोष्टी शरीरात राहायला हव्यात त्या बाहेर टाकल्या जातात, ज्याला तुम्ही प्रोटीन म्हणू शकता. आता तुम्ही असं म्हणू शकता, आता जर आपल्याला हे प्रोटीन बाहेर जाणं थांबायचं असेल, तर आपल्याला किडनी फेल होणं थांबावं लागेल. ठीक आहे. आता किडनी फेल होण्याची जी कारणं आहेत, ती ह्या व्हिडिओला आणि ह्या चॅनलला पाहणाऱ्यांना अगदी चांगल्या प्रकारे माहिती आहेत. बीपी आहे, शुगर आहे, बरोबर आहे. नेफ्रॉटिक सिंड्रोम आहे, आयजीए नेफ्रोपॅथी आहे, पॉलिसिस्टिक किडनी आहे, ल्युपस नेफ्रायटिस आहे, खूप सारे आजार आहेत. तर याचाही उपाय याच पद्धतीने होईल. सर्वात आधी ओळखणं महत्त्वाचं आहे, की नेमकं कोणत्या कारणामुळे तुमच्या किडनीला नुकसान होत आहे. जर आपण ते कारण काढून टाकलं, म्हणजे किडनी खराब होत आहे बीपीमुळे, बीपी खूप जास्त आहे. बीपी नियंत्रणात आणलं तर काय होईल? प्रोटीन कमी होईल किंवा थांबेल. आता जर ते थांबलं तर खूपच छान गोष्ट आहे. यावरून हे कळतं की किडनीमध्ये सूजही नाही. पण कधी-कधी बीपी नियंत्रणात आणल्यानंतरही युरिनमध्ये प्रोटीन येतच राहतं. ते आपल्याला हे सांगत असतं की किडनीमध्ये अजूनही सूज आहे. जोपर्यंत किडनीमध्ये सूज आहे, तोपर्यंत तुमच्या युरिनमध्ये प्रोटीन लीक होत राहील. आता लोकांना वाटतं, की किडनीमध्ये जी सूज आहे, त्यामुळं किडनीचा आकार मोठा होईल. यामध्ये किडनीचा आकार मोठा होत नाही. हे तेव्हा होतं, जेव्हा आपली मेम्ब्रेन जी फिल्टर करत असते, जिला आपण बेसमेंट मेम्ब्रेन म्हणतो, त्यामध्ये इन्फ्लमेशन होते. मग आपल्या युरिनमध्ये प्रोटीन येणं सुरू होतात. जर तुम्ही युरिन करत असाल, झाक येत असेल, तुम्हाला वाटत असेल, की तुमच्या युरिनमध्ये प्रोटीन येत आहे, तरीही घाबरण्याची गरज नाही. सर्वात पहिलं काम तुम्ही काय करायचं आहे, तर युरिनचा सॅम्पल घ्यायचा आहे, लॅबमध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन जेव्हा तो टेस्ट होईल, तेव्हाच आपल्याला खात्री होईल, की युरिनमध्ये प्रोटीन आहे की नाही. कारण काही पेशंट असे असतात, जे थोडेसे लवकरच चिंतित होतात. त्यांच्या युरिनमध्ये झाक येते आणि ते घाबरतात. अरे, माझ्यासोबत काहीतरी चुकीचं होतंय असं वाटलं, तरी तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. जर तुम्हाला किंचितही शंका येत असेल, की तुमच्या युरिनमध्ये झाक येत आहे, तर आधी स्वतः जाऊन युरिनचं रुटीन तपासणी करून घ्या.
जर त्या ट्रेस देखील आल्यास समजा तुम्हाला डॉक्टरची गरज भासेल. पण जर तिथे युरिनमध्ये प्रोटीन सापडलं नाही, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या डॉक्टरच्या मदतीची गरज भासत नाही. पण तरीही एक प्रश्न उभा राहतो, की युरिनमध्ये झाक येतच आहे, तर लॅबमध्ये निगेटिव्ह येते आहे, पण युरिनमध्ये तरीही झाक येते आहे, असं का होत आहे? तर आपण स्वतःकडे पाहूया. आपला जो सकाळचा युरिन असतो, तो पिवळा असतो. कारण आपण 8 तास झोपून उठतो. त्यामुळे त्यातले जे टॉक्सिक मटेरियल आहे, युरिया आहे, ते थोडं जास्त साचलेलं असतं. आणि जेव्हा पुरुष युरिन करतो, तेव्हा तो थोड्या उंचीवरून करतो. आणि जेव्हा आपण उंचीवरून करतो, तेव्हा झाक तयार होते. जसं घरी तुम्ही कॉफी घेतली आणि वरून ओतली, तर काय होतं? झाक तयार होते, बरोबर ना? हीच कारण आहे, की सकाळच्या युरिनच्या सॅम्पलमध्ये थोडंफार झाक तयार होतं, पण युरिन पारदर्शक पिवळ्या रंगाचा असतो. जर तुमचे युरिन डस्की होत असेल, गढूळ होत असेल किंवा क्लाउडी दिसत असेल, तर ते 100% सांगतं, की युरिनमध्ये प्रोटीन येत आहे. इथे आपल्याला डॉक्टरांची मदत घेण्याची गरज असते. माझी अपेक्षा आहे, की या व्हिडिओमधून तुम्ही युरिनमधील प्रोटीन समजू शकाल आणि हे देखील समजू शकाल, की कोणत्या कारणांमुळे हे येतं, त्यामुळे घाबरू नका. जर तुम्हाला वाटत असेल, की युरिनमध्ये प्रोटीन येत आहे, तर लॅब टेस्ट करून घ्या. नाही केली तरी मनात काहीही शंका असेल किंवा काही विचारायचं असेल, तर आमच्या डॉक्टरांच्या संपूर्ण टीमशी संपर्क साधू शकता. आता मी परवानगी घेतो. पुढच्या व्हिडिओत भेटूया.